श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभू रामचंद्राय नमः। शत्रुघ्न गेला मधी पुरीची, मागे श्रीराम भरत लक्ष्मणेची, राज्य करिता विदेशी पुढे काय वर्तले। कथेचं अनुसंधान गाव बघा काय या ठिकाणी सांगतायत। शत्रुघ्न मधुपुरीला निघून गेले। भरत आणि लक्ष्मणजी शत्रुघ्नाला पाठवून पुन्हा अयोध्येमध्ये आले। आल्यानंतर रामचंद्र अयोध्येचं राज्य अनेक दिवस केलं। त्याच्यानंतर काय घडलं ऐका। कोणी एक द्विज पुण्य पवित्र अग्निहोत्र पंडित, चारी वेद मुकुंद धर्मी तत्पर स्वधर्मे। आणि त्याच अयोध्या नगरीमध्ये एक ब्राह्मण होता, अतिशय स्वधर्माने वागत होता, पुण्य पवित्र होता, महापंडित होता, चारी वेद पाठ असणारा असा तो असणारा ब्राह्मण स्वधर्माने वागत होता। काय झालं? आयचा तो गुण संपन्न तयाचे बाळक 5-7 वर्षाचे झालं, ते अकाळी पावले मरण दुःख दारुण विप्रासी। अशा प्रकारचा तो ब्राह्मण गुण संपन्न होता, चारी वेद मुखोद्गत होते आणि त्या ब्राह्मणाला एक मुलगा होता, 5-7 वर्षाचं ते लेकरू होतं आणि ते लेकरू अकाळी मरण पावलं। जन्मून 5-7 वर्षांनी ती मेलं। ते मेल्यामुळे त्या ब्राह्मणाला खूप दुःख वाटलं। ते तुझे घेऊन बाळक मागवराला करीता शोक, स्नेह रुदन करी दे नाना विलापे कपाळ पिटी। आणि ते असणारे लेकरू घेऊन ते जे काय असणारे ब्राह्मण होते ते असणारे ब्राह्मण अयोध्येमध्ये रामचंद्राच्या पुढे आले आणि आल्यानंतर त्या बाळाला पाहिलं आणि अफाट अशा प्रकारचं दुःख त्या लेकराला पाहून ब्राह्मण करू लागला। म्हणे मी नाही आचरलो अधर्म, म्या नाही केले निंद कर्म, वादी केले नाही तर ब्राह्मण स्वकर्म झालं चुकलो नाही। आणि तो असणारा ब्राह्मण रडू लागला। आपल्या मुलाकडे पाहिलं, 5-7 वर्षाचं लेकरू मेलेलं बघितलं, काय कशामुळे मेलं? मी आधर्मानं वागलो नाही, कुणाची हेळना केली नाही, कुणाला नावं ठेवली नाही, कुणाला त्रास दिला नाही, तरी माझं लेकरू कसं मेलं? ती ब्राह्मण बोलू लागला। म्या कोणाचा न केला अपराध, म्या कोणाशी न केला विवाद, मी याबद्दल जपलो नाही वेद, कोणाचा नाही अपवाद उच्चारिला। मी कोणाचाही अपराध माझ्या आयुष्यामध्ये केलेला नाही, मी कोणाला वाद विवाद केला नाही, कुणाला उलट बोललो नाही, कुणाला त्रास दिला नाही। माझे 4च्या 4 वेद पाठ आहे, एकाही वेदाचा काना उकार मात्र काही चुकलेलं नाही, आपण तो वेद पठण झालेलं नाही, कोणतंच पाप माझ्याकडून झालं नाही, मग माझं पोरग मेलं कसं? पंचवार्षिक माझे बाळ तारुणे जर न येता केवळ, साधुनिया काळ वेळ माझे ताने बाळ हरिले कैसे। 5 वर्षाचं लेकरू होतं माझं, त्याला म्हातारपण बी नव्हती, कुठला आजार नव्हता। 5 वर्षाचं लेकरू म्हणजे काय? आयुष्य असणारं क्षण ते असणाऱ्या तेवढ्या वयामध्ये ते लेकरू मेलं। त्या असणाऱ्या काळानं झडप घातली आणि माझ्या असणाऱ्या लेकराला मारलं, असं तो ब्राह्मण बोलू लागला। रघुनाथ राज्य पूर्ण आयुष्य काळात देत नाही प्रवेश, अधर्माचा नाही देश तरी मी का क्लेश पावलो। ते ब्राह्मण बोलू लागले, हे राज्य रामाचं आहे, इथं जर दुसरा राजा असता तर मेला असतं, म्हटलं आला असतं, पण राज्य रामाचं आहे आणि रामाच्या राज्यामध्ये काळाला प्रवेशच नाही, काळ येऊच शकत नाही। मग रामाचं राज्य असताना सुद्धा, राम राजगादीवर असताना सुद्धा माझं 5 वर्षाचं लेकरू कसं मेलं? असं ब्राह्मण बोलू लागला। माझे कुलदेताने जाण कोरी पापे पावले मरण, तया सवे आम्ही प्राण श्रीरामद्वारी देह सांडू। ते ब्राह्मण आपल्या लेकराला घेऊन रामचंद्राच्या राजवाड्याच्या पुढे दरवाजात थांबलं आणि सांगितलं, माझा असणारा प्राण, माझा जे ही लेकरू होतं, हे जर लेकरू उठलं नाही तर असणार आम्ही या लेकरासाठी इथंच रामाच्या दरवाजामध्ये जीव देऊ, असं ब्राह्मण बोलू लागला। आईचे पूर्वी नाही ऐकले श्रीराम राज्या पूर्व झाले, याबरोबर आम्ही सगळे आपले देह परित्यागू। आजपर्यंत असं रामाच्या राज्यात कधीच झालं नाही, अकाळी लेकरू मेलं 5-7 वर्षाचं, हे रामचंद्राच्या राज्यामध्ये आतापर्यंत घडलेलं नाही, मग आताच कसं झालं? माझं जर लेकरू उठलं नाही तर इथं रामचंद्राच्या असणाऱ्या राजवाड्याच्या पुढे, त्यांच्या दरवाजा पुढे आम्ही सगळेजण जीव देऊ, असं ब्राह्मण बोलू लागला। श्रीरामाच्या धर्म करून माझे बाळक पावले मरण, यगती काही संदेह झाला अनुप्रमाण असेल। ब्राह्मणाने सांगितलं, माझ्या आरती माझं लेकरू मरतय रामाच्या गावामध्ये, त्यावेळेस रामच अधर्मानं वागलाय, रामाकडूनच अधर्म घडलेला आहे आणि त्याच अधर्माच्या पापबळावरती माझं लेकरू मेलं, असं रामावरती दोषारोप तो ब्राह्मण घेऊ लागला।
पुरुषोत्तमाची करुणा ऐकून जानकी रमणा बाळक दुखे तया झाला थोर खेद पावला. आणि असं त्या ब्राह्मणाची करुणा पाहिली. रामचंद्राला दुःख वाटलं, ते आपल्याला नाव होतं याचं दुःख नाही वाटलं. रामाला कुणी नाव उठून नाही, प्रत्येक नाव होतं जाऊ द्या त्याचं काय. पण ही लेकरू 5-7 वर्षाचं मेलं, त्याचं दुःख रामचंद्राला खूप वाटलं आणि त्या बाळकाच्या मरण्यानं दुःख रामचंद्राला झालं. श्रीरामे बाळ देखून अत्यंत करुणा उचंबळून सभे बसले ते झालं थोर आश्चर्य पावले. रामचंद्रानं ते बाळ बघितलं, 5-7 वर्षाचं ते बाळ होतं. ते बाळ बघितलं, सभेमध्ये जेवढे जेवढे सगळे होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. एवढंसं बाळ आजपर्यंत कधीच असणार अयोध्येमध्ये हा प्रकार घडला नाही. मग ही 5-7 वर्षाचं निघून मेलं कसं, याचं आश्चर्य सभेमधल्या सगळ्या लोकांना वाटलं. मग बोलवणी ऋषीश्वर विशिष्ट वामदेव थोर थोर गौतम बजाली अग्नी आणि मुनीवर सभे येऊन बैसले. आणि लगेच रामचंद्राने नामांकित जे ऋषी मंडळी होते त्या ऋषी मंडळीला बोलवलं. वशिष्ठ, वामदेव, गौतम, जाबाली, आत्री अशा प्रकारच्या ऋषी मंडळीला भगवंतानी बोलवलं. दयाशी करुणी नमन अभिवंदन आणि पूजन आसने उत्तम देऊन तपोदान आणि बैसले. त्या सगळ्या असणाऱ्या ब्राह्मणाला ऋषी मंडळीला भगवंतानी बोलवलं. उत्तम अशा प्रकारची आसनं दिली, त्यांची पूजा केली आणि मानाच्या स्थानावरती त्या ऋषी मंडळींना बसवलं. नारद इथे ते आला श्रीरामे आलिंगून पूजिला वारसनी बैसविला तपोदना जवळी हो. आणि सगळ्या ऋषींच्या वेळेमध्ये नारद सुद्धा तिथं आलेले होते. रामचंद्रांनी नारदांची पूजा केली, त्यांना आलिंगन दिलं आणि उत्तम आसनावरती नारदांना बसवलं. जे ऋषी मंडळी होते त्यांच्या शेजारी नारदांना आसन मांडलं. मृत बाळकाच्या व्रतांता श्रीरामे सांगितले समजता तव नारद झाला बोलता धर्मशास्त्र नीती ते. आणि त्या सगळ्या ऋषी मंडळींना रामचंद्राने विचारलं, बाबा तुम्हाला बोलवण्याचं एकच कारण आहे, लेकरू मेलच कसं? 5-7 वर्षाचं लेकरू अयोध्येच्या ठिकाणी कसं काय मरतंय? त्यावेळेस नारदांनी धर्मशास्त्रावरती बोध ठेवलं. धर्मशास्त्राचा अवलंब करून नारद महर्षी काय सांगतात ऐका. ऐकगा श्री रघुपती बाळक निमाले जे आरती पूर्वी कृतयुगा प्रती ब्राह्मण तप करीत होते. आणि त्यावेळेस नारद ऋषी सांगतात, रामा हे लेकरू कशामुळे मेलं ते मी सांगतो म्हणले. हे असणाऱ्या पूर्वीकृत युगामध्ये अनेक असणारे ब्राह्मण तप करत होते. तेव्हा काय झालं, विप्र वेगळे तपी तत्पर इंद्राची नाही अधिकार त्रेता युगाचे ठाई राज्यान्य अधिकार तपियाचे राजेंद्र. आणि त्यावेळेस असणारे नारद महर्षी सांगू लागले, तप कुणी करायचं? तप करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे, बाकी कोणाला सुद्धा तप करण्याचा अधिकार नाही. पण त्रेता युगामध्ये तुमच्या असणाऱ्या युगामध्ये असं घडलं, एक क्षत्रिय आणि त्यानं तप निर्माण केला, त्यानं तपश्चर्या करायला सुरुवात केली. मग काय झालं, आणि कृत त्या युगाचे जन आपले स्वधर्मासती झालं ते त्याला या काळ मरला द्वयुगाचा महिमा. आणि भगवंत अजून कृतयुग आणि त्रेतायुग ही 2 युग आहेत. ह्या 2 युगामध्ये लोक आपापल्या स्वधर्मानं वागतात, म्हणून अकाळ मृत्यू ह्या युगामध्ये कुणालाच नाही. सगळे आपल्या स्वधर्मानं वागत होते म्हणून मरण नव्हतं. नारद महर्षी सांगतात, त्रेतायुगी करुणी नेम स्थापिले 4 वर्ण उत्तम अनधिकारी तप करून धर्म एक चरणी चालता झाला. आणि त्रेतायुगामध्ये अनेक नियम ब्रह्मदेवानं मांडले गेले, निर्माण केले. 4 वर्ण हे असणाऱ्या त्रेतायुगामध्येच निर्माण केले. आणि त्याच्यामध्ये एक अनधिकारी, ज्याला अधिकार नाही असा व्यक्ती तप करत होता. तेव्हा काय झालं, धर्माचा प्रथम चरण श्रीराम प्रवर्तला जाण जे राष्ट्रीय अनधिकारी साधन करिता ती झालं ते मृत पावे. रामा ही लेकरू ज्या अर्थी मरतय त्या अर्थी अधर्माला सुरुवात झाली. अधर्माचं पहिलं चरण ही होतं. ज्याला अधिकार नाही ते लोक तप करतात. तप करणं काय कुणाचंही काम आहे का? त्याला अधिकार लागतो. वेगवेगळं ऋषी मंडळींनी ब्राह्मणांनी तप करावं आणि अधिकार नसताना तप केलं हे असणारा अधर्माचं पहिलं चरण होतं, असं नारद महर्षी सांगतात. अनधिकारी करिता तप अनधिकारी करिता जप अनधिकारी पूजा पण घेती ते जना मृत्यू पिढा. भगवंता तप करण्यासाठी, जप करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी अधिकार लागतो.
आणि ज्याला अधिकार नाही त्यांनी जर हे कृत्य केलं तर गावामधली लोक मरतात, कुणाला कोणाला त्रास होतो. ज्याला अधिकार नाही त्यानं तप केलं, ज्याला अधिकार नाही त्यानं जप केलं, ज्याला पूजेचा अधिकार नाही त्यानं पूजा केली तर त्या पापाचा परिणाम गावावरती होतो असं भगवान नारद महर्षी सांगतात. त्रेतायुगा भितरी तप करीत वैश्य शूद्र अनाधिकारी तपांचे पापे पिढा भारी रायाची नवोय राजेंद्र. भगवंता त्रेतायुगामध्ये असं झालं, तप कुणी करायचं असतं, तप ब्राह्मणाने करायचं असतं, ऋषीमुनींनी करायचं असतं. वैश्य आणि क्षुद्र ही तप करू लागली आणि ह्या लोकांनी तप केल्यामुळे त्या तपानच भयानक पाप वाढलं गेलं आणि त्या पापाची पीडा राजाला भोगावी लागते असं सांगतात. याचे अधर्मान अनुवृत्ते करुण प्रजेशी पीडा वर्षे प्रजन्य बहुकाळ पडे अवचन राज्यपद झालं स्थिर नव्हे. त्या लोकांच्या अधर्मानं वैश्य आणि क्षुद्र लोक तप करू लागली, त्या असणाऱ्या पापानं सगळ्या प्रजेला त्रास होतो. त्या गावामध्ये पाऊस पडत नाही, अनेक दिवस आवर्षण पडलं जातं आणि राजगादीवरती जो राजा आहे त्या राजालाही त्रास होतो असं सांगतात. द्वापरित्र तप त्रिवर्णासी ब्राह्मण क्षत्रिय वंशाची शूद्राला करावे तपासी निज कर्म आचरावे. हे झालं त्रेतायुगामधल्या. त्रेतायुगामध्ये तप ब्राह्मणाने आणि त्या ठिकाणी ऋषी मंडळींनी करायचं असतं. द्वापार युगामध्ये सांगितलं तपाचे प्रकार. द्वापार युगामध्ये 3 वर्णाला तप करण्याचा अधिकार आहे. ब्राह्मणाने करायचं, क्षत्रियाने करायचं आणि वैश्याने करायचं. शूद्र वर्णाच्या लोकांनी तप करायचं नाही. हे नियम द्वापार युगामध्ये तयार केले. याच्या पापे करुणा तीज बाळक पावले मरण यदर्दी संदेह नाही झालं पृथ्वी शोधन करावे. आणि भगवंता त्याच पापानं, कोणत्या पापानं ज्याला अधिकार नाही, जो अधर्मानं वागलेला आहे कुणीतरी, ज्याला ज्या गोष्टीचा अधिकार नाही त्यानं ती गोष्टी केली, त्या पापामुळं ही अयोध्येच्या नगरीमधलं ही पोरग 5-7 वर्षाचं मेलेलं आहे, वागलेला आहे. त्यामुळे तुम्ही पृथ्वीचा शोध घ्या आणि बघा कोण अधर्मानं वागलाय असं नारद महर्षी रामाला सांगतात. राजा होता जाण जो करीन पाप पुण्य विवेचन तयाशी वय अधिपतल संदेह झालं असेल. नारद महर्षी सांगू लागले, रामा राजा आहे, राजाने कसं वागायचं असतं. पाप पुण्याचा विचार राजानं करावा लागतो, आपला नाही जनतेचा. कोण गावामध्ये पापानं वागतं ही राजानं बघायला पाहिजे. आणि त्याचं जर राजानं पाहिलं नाही, राजाचं काम माहिती आपल्या गावामध्ये कोण अधर्मानं वागतंय, कोण पाप करतंय, जर राजानं बघितलं नाही तर तो राजा नरकाला जातो. नारद महर्षी सांगतात. ऐतिहास धर्म नीती हे शीघ्र विचारून जानकी पती पुढील कार्याची उत्कंठा सिद्धी धरून राटी करावी. भगवंत अशा प्रकारची धर्मनीती आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही आता बघा, हे लेकरू तर मेलेलं आहे, पण कोणीतरी पाप केले म्हणून मेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता पृथ्वीचा शोध घ्या, ब्रह्मांडाचा घ्या आणि बघा कोण अधर्मानं वागलेला आहे, पुढे काय कार्य करायचं तुमचं तुम्ही बघा. लेकरू कसं मेलं ह्याचा उपाय मी सांगितला. नारद महर्षी बोलतात. ऐसे नारदाचे वचन ऐकून श्री रघुनंदन वेगी पाचरुनी लक्ष्मण काय बोलता पैदाला. नारद महर्षीचं बोलणं ऐकलं. रामचंद्र उठले, सिंहासनावरती लक्ष्मणाला बोलवलं. काय सांगतात ऐका. ऐके सौमित्रा चढ करी द्विजा स्वसोनी मधुर तरी बाळकाचे शिर स्नेह भीतरी तळोनी या राखावे. आणि लगेच असणाऱ्या भगवंतांनी रामचंद्र आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण मी चाललोय, ज्या पापानं हे लेकरू मेलंय ते पापाचा शोध मी घेतो, बघतो कशामुळे कुठं काय झालं. तोपर्यंत तुम्ही हे जे काही मेलेल्या लेकराचं प्रेत आहे, शरीर आहे, ते शरीर एका असणाऱ्या तेलामध्ये, कढईमध्ये तेलामध्ये सुरक्षित ठेवा. त्या ब्राह्मणाला आश्वासन द्या, तोपर्यंत मी जातो. रामचंद्र सांगतात. बाळकाची व पुतळी तळून द्रोणी माझी ठेवावी करुणी यज्ञ नाना परीचे सुगंध पाळून संतापन करावे. आणि ऐका लक्ष्मणजी, तुम्ही काय करा, ह्या लेकराचं शरीर आता मी चालू किती दिवस लागतील सांगता येत नाही, अख्ख्या पृथ्वीचा शोध घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही असणाऱ्या लेकराचं शरीर आहे, प्रेत आहे, ते एका तेलामध्ये सुगंधित मध्ये ठेवा. त्याला त्या शरीराला काही होता कामा नये. त्या असणाऱ्या अनेक प्रकारचे सुगंध त्या तेलामध्ये घाला आणि ते प्रेताचं संरक्षण करा असं रामचंद्र सांगतात. ऐकोली श्रीरामाचे वचन सौमित्र विप्रा आश्वासून
बाळकाचे शरीर तैली तळून द्रोणी माझी स्थापून रामाजवळी आला. रामचंद्राचं बोलणं ऐकलं लगेच लक्ष्मणाने ती लेकरू घेतलं आणि ते असणाऱ्या लेकरू एका द्रोणामध्ये कढईमध्ये तेलामध्ये सुरक्षित ठेवला आणि पुन्हा लक्ष्मण रामचंद्राच्या दर्शनासाठी आले. श्रीराम क्षण एक तरुणी ध्यान केले पुष्पकाचे आवाहन तत्काळ पुष्पक येऊन झालं कर जोडून राहिले. आणि ती कुबेराचं पुष्पक विमान पाठीमागं झालं होतं रामाच्या सेवेसाठी. त्याने सांगितलं होतं जा तुला कुठं जायचं तिथं स्मरण केलं की रामचंद्राने पुष्पकाचं स्मरण केलं. पुष्पकजी रामचंद्राच्या पुढे आले. पुष्पक माने श्रीरामा तुमची आज्ञाप्रमाणे पुरुषोत्तमा तुझी माझा निजात्मा सत्य मी किंकर स्वामीचा. पुष्पक रामचंद्राला सांगू लागलं भगवंत तुम्ही आमची आत्मा आहात काय सेवा आहे मला सांगा. ऐकोली पुष्पकाचे वचन संतोषुनी रघुनंदन ऋषीच करून या नमन विमान रूढ पैजाला. आणि पुष्पकाचं बोलणं ऐकलं रामचंद्राला आनंद वाटला. सगळ्या असणाऱ्या सभेमध्ये ऋषी मंडळी मोठमोठे नामांकित बोलवले होते. त्या ऋषी मंडळींना नारदासहित सगळ्यांना नमस्कार केला. रामचंद्र विमानामध्ये बसले. श्रीरामच्या शर पाणी ये युद्ध पश्चिमात कोणी अधर्माची वार्ता काली ते दिशानं पडली. आणि रामचंद्र असणाऱ्या पृथ्वीचा शोध घेण्यासाठी पुष्पक विमानामध्ये बसून निघाले. इकडे असणाऱ्या पश्चिम दिशा पाहिली. त्या पश्चिम दिशेला गेले. अधर्माची वार्ता त्या संपूर्ण दिशेला रामाला कुठं दिसली नाही. नागरी सापोली भरत लक्ष्मण आपण करिता झाला प्रयाण नानावले उल्लंघनी झालं पश्चिम दिशे आणि नगरामध्ये भरत आणि लक्ष्मणाला ठेवला. गावावरती काही संकट आलं तर तुमचे तुम्ही बघा म्हणून असणाऱ्या नगराच्या संरक्षणासाठी अयोध्येच्या सुरक्षिततेसाठी भरत लक्ष्मणाला ठेवला. भगवंत विमानामध्ये बसले. पश्चिम दिशेला आले. त्यानंतर उत्तर दिशेशी श्रीराम निघाला शोधनाशी हिमाचलाचे प्रदेशी तापसी स्वधर्म अनुष्ठान करीती. आणि पश्चिम दिशेला काही रामचंद्राला अधर्म वाटला नाही. पुन्हा उत्तर दिशेला आले. उत्तर दिशेला हिमालय पर्वत आहे. अनेक असणारे ऋषी मंडळी आपल्या स्वधर्मानं त्या हिमालय पर्वताच्या पायथ्यावरती तप करत होते. ते असणारे तिथं शोध रामचंद्र घेऊ लागले. ते नाही पापाचा लवलेश शुद्ध सात्विक जन बहुवस सदा भगध्वजानी उल्हास आशापाश सांडोनी. आणि ते असणाऱ्या दिशेला पाहिलं गेलं. उत्तर दिशेला हिमालय पर्वताच्या प्रदेशामध्ये शुद्ध सात्विक लोक त्या ठिकाणी राहत होते. भगवंताच्या भजनामध्ये उल्हास सर्वांना होता. आणि तिथं पापाचा लवलेश सुद्धा रामचंद्राला दिसला नाही. या उपारी पूर्व दिशेची श्रीराम निघे शुद्धीची जगन्नाथ पर्यंत पाहता त्याशी अधर्म दृष्टीची दिसेला. आणि त्याच्यानंतर रामचंद्र पश्चिम दिशा झाली. उत्तर दिशा झाली. पूर्व दिशेला निघाले. पूर्व दिशेला ते असणाऱ्या शुद्धी घेत होते. पापानं अधर्मानं कोण वागत आहे याचा शोध घेत 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 जगन्नाथपुरापर्यंत रामचंद्र आले. कुठेही अधर्म दिसला नाही. नीलकंठ नेपाळ वैजीनाथ पूर्व बंगाल ओडिसा समस्त कैकट बघता गया तेथ देश त्वरित शोधिले. अनेक प्रकारचे देश आहेत. नीलकंठ आहे, नेपाळ आहे, वैजनाथ आहे, पूर्व बंगाल आहे, कैकट आहे, मागड आहे. अशा प्रकारचे देशांचा शोध घेत घेत रामचंद्र निघाले. सर्वटाई भगवत भजन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जन आपुलाले स्वधर्म होऊन लीला श्रीराम कीर्तन सगळीकडे असणाऱ्या भगवंताचं भजन करत आपापल्या स्वधर्मामध्ये ब्राह्मण वैश्य क्षत्रिय क्षुद्र अशा प्रकारचे 4 वर्ण आपापल्या स्वधर्मानुसार भगवंताचं भजन करीत असताना रामचंद्राला दिसले. या उपारी दक्षिण दिशेशी श्रीराम निघाला शोधा वयासी शेष चळाचे उत्तर पार्श्वी सरोवर एक देखिले. आणि पूर्व दिशा झाली, पश्चिम झाली, उत्तर झाली, दक्षिण दिशा राहिली. त्या दक्षिणेला रामचंद्र शोधण्यासाठी निघाले गेले होते. शेषाचळाच्या उत्तर पार्श्व भागामध्ये रामचंद्राचं विमान आलं. तिथं एक सरोवर रामचंद्रांनी पाहिलं. तिरमोनियत तोय पूर्ण परिवेष्टित कमळनी जाण
तयाचे तिरी तापस धूम्रपान अधोमुख करीतसे. आणि अतिशय असणारं रमणीय ते सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये अनेक प्रकारच्या कमळिनी होत्या आणि त्या असणाऱ्या सरोवरामध्ये एक तापस धूम्रपान करत असताना रामचंद्राला दिसला. शिर ऊर्ध्व चरणमुखी नळिका लावणी जाण करीतसे धूम्रपान तयार रघुनंदन देखता झाला. आणि एक तापसी होता, खाली मुंडकं केलेलं होतं पाण्यामध्ये आणि वर पायी केलेलं होतं. आणि असणाऱ्या ते धूम्रपान करत रामचंद्राने पाहिलं. रामचंद्र त्याच्या जवळ गेले, त्याला बोलू लागले, ऐका. श्रीराम समीप येऊन बोलता झाला मधुर वचनी मने धन्य धन्य तू मुनी देखुनी नयनी चुकाले. आणि आता तपश्चर्या करताय म्हणजे रामचंद्राला वाटलं तापसी असेल. रामचंद्र जवळ गेले, विचारायला सुरुवात केली, महाराज काय कठोर तप करायला लागला, खाली पाण्यात मुंडकं आहे, वर पाय आहे, काय तपश्चर्या आहे म्हणले, कुठला आव काय आहे, नाव गाव कुठलाही सांगा. रामचंद्र विचारतात, कोण याती कोण वर्ण कोण ग्राम कोण अभिधान तप करावया काय कारण कोण इच्छा हृदयाचे. आणि रामचंद्राने विचारलं, तुमची असणारी येत जा कोणत्या ठिकाणी कोणत्या यतीमधली तुम्ही आहात, कोणत्या वर्णामधले आहात, कोणत्या गावामधले, तुमचं गाव काय आहे, अशा प्रकारचं सगळं असणाऱ्या खानाखोना रामचंद्राने विचारला. आणि तप करण्याचं काय कारण आहे, कशामुळे एवढा अवघड अशा प्रकारचं तप करायला लागला. रामचंद्र बोलतात, विनोदार्थ महामुनी हे मज सांगे विस्तारुनी स्वर्ग प्राप्ती लागोनी धूम्रपानी प्रवर्तलाची तापसा. आणि रामचंद्राने विचारलं, बाबा कशामुळे तप करायला लागला, विनोदानं मला सांगा. त्यावेळेस त्याने सांगितलं, स्वर्गाच्या प्राप्तीसाठी हे असणारं धूम्रपान करण्यासाठी करायला लागलोय असं ती तापसी बोलू लागला. एवढे करुणी सायास कोण करता चिंती तोस ये रे ऐकोनी श्रीराम वचनास उत्तर देता पैजाला. आणि रामचंद्राने विचारलं, बाबा एवढं कठोर तप करायला लागलाय, खाली मुंडकं आहेत, वरी पाय आहेत, एवढे सायास करण्याचं काय कारण आहे, कोणतं कार्य मनामध्ये योजलेलं आहे, असं रामाचा प्रश्न ऐकला. आणि तो तापसी काय उत्तर देतो, ऐका. ऐका गे शरचाप पाणी मी प्रवर्तोल धूम्र पाणी त्या फळाची त्या इच्छा तुझ लागुनी आणि स्वाई ती प्रकट करीन. आणि त्या असणाऱ्या बोला तापसाने बोलायला सुरुवात केली, रामचंद्र ऐका मी धूम्रपान करतोय त्याचं कारण आहे म्हणले. आणि त्या असणाऱ्या धूम्रपान करण्याच्या पाठीमाग काय माझी फळ इच्छा आहे, माझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ते सुद्धा सांगतो, ऐका. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जाण याती नाहीत मद लागून केवळ शूद्र मी अनुष्ठान कार्यकारण करीतसे. आणि त्या असणाऱ्या तापसाने सांगितलं, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, क्षुद्र वर्णामधलं मी आहे. आणि एवढ्या असणाऱ्या क्षुद्र वर्णामध्ये असून तप करतोय. आता कशामुळे करतोय सांगतो, ऐका. हे शरीर देवत्व प्राप्त व्हावया तप करीतो निश्चित पूज्य व्हावे लोकांचा मान महत्व पावावया. त्या क्षुद्रानं सांगितलं, मी तप कशासाठी करायला लागलो, याच शरीरानं देवत्व प्राप्त होतंय, देवत्व प्राप्त होतं त्याच्यामुळे तप करतोय. आणि मी लोकांमध्ये पूज्य व्हावं, लोकांनी माझी पूजा करावी, याच्यासाठी मी तपश्चर्या क्षुद्र वर्णातला असून करतोय असं रामचंद्राने ऐकलं. ऐकल्याबरोबर ऐकोनी तापसाचे वचन श्रीरामे कडक घेऊन जाण मस्तकी हाणून शिरशेतून धरणीवरी पाडिले. रामचंद्राने ऐकलं, क्षुद्र वर्णातला देवांचं देवत्व प्राप्त होण्यासाठी तप करतोय, मला लोकांनी माझी पूजा करावी म्हणून तप करतोय. रामचंद्राने ऐकलं, कमरेची तलवार काढली, त्याचं मुंडकं उडवलं, त्याला मारून टाकलं. स्वर्गातल्या देवलोकांनी जय जयकार केला. शिर पडता धरणीवरी स्वर्ग देव जय जयकार करी इंद्रादी सामोरे येऊन देव तरी श्रीरामाची स्तविते. आणि त्याचं मुंडकं जमिनीवरती पडल्याबरोबर सगळ्या देव लोकांनी रामचंद्राच्या नावाचा जय जयकार केला. इंद्राधिक देव रामाच्या समोर आले, फुलांचा वर्षाव भगवंतावरती केला. बाला बाला या धरणीचा पती मनोनी पुष्प वर्षाव करीती देव कार्य लागून रघुपती अवतरलासी रविवंशी. आणि सगळे देव लोक रामाची स्तुती करू लागले, भगवंता तुम्ही असणाऱ्या देव कार्यासाठी अवतार धारण केलेल्या सूर्यवंशामध्ये अवतार घेतला,
हे कार्यच तुमचं आहे असं देवलोक बोलतात. हा दुरात्मा बला मारिला त्रैलोक्याशी आनंद झाला. देव मनतीवर मागवाईला प्रसन्न झालो तुझ लागी. आणि देवलोक सांगू लागले ह्या दुरात्मा वाईट कुकर्मानं वागणारा होता. शूद्र वर्णातला त्याला तुम्ही मारलं, त्रैलोक्याला आनंद झाला. देवाने सांगितलं प्रसन्न झालोय, काय मागायचं असेल तर मागा. त्यावेळेस रामचंद्र काय मागतात? जे मागसी ते ये समय श्रीराम सत्य देऊ पायी. आईशे बोलून ते सर्वही थोर आनंद पावले. आणि देवलोकांनी सांगितलं रामा आज प्रसन्न झालो तुमच्यावरती, मागा तुम्हाला काय मागायचं असेल ते मागा आणि जे मागाल ते आम्ही सत्य देऊ. अशा प्रकारचं बोलणं देवांचं ऐकलं. त्यावेळेस रामचंद्र काय बोलतात? पुरांचे मुखी बळांचे वचन ऐकून या श्री रघुनंदन म्हणे स्वामी झाले ती प्रसन्न तरी मृत बाळका उठवावे. आणि देवलोकांच्या मुखातून एवढे सामर्थ्यवान शब्द ऐकले. रामचंद्रांनी सांगितलं काही नको, जर तुम्ही प्रसन्न झाला तर अयोध्येच्या ठिकाणी एका ब्राह्मणाचा मुलगा 5-7 वर्षाचा मेलेला आहे, तेवढ्या पोराला तुम्ही उठवा, मला बाकीचं काही नको. रामचंद्र बोलतात अयोधी माझी व्रत द्विजांचे बाळ मृत्यू पावले अकाळ. उठवली तुम्ही प्रबळ यश मज पया द्यावे. आणि असणारे रामचंद्र देवलोकांना बोलतात प्रसन्न झाला तर अयोध्येच्या ठिकाणी एक लेकरू मेलेलं ब्राह्मणाचं वृद्ध ब्राह्मणाचं बाळ आहे, त्या बाळाला तुम्ही उठवा, आम्हाला बाकीचं काही नको. रामचंद्र बोलतात देव म्हणती श्रीराम हा दिला दुष्टात्मा. देवाच त्या बाळकाचा आत्मा पुढी माझी प्रवेशला. आणि देवलोकांनी सांगितलं रामा जेव्हा ह्या वाईट व्यक्तीला तुम्ही मारलं त्याच वेळेला त्या असणाऱ्या लेकराचा आत्मा त्याच्या शरीरामध्ये त्या आत्म्यानं प्रवेश केलाय. जेव्हा ह्याला मारलं तेव्हाच ते लेकरू जिवंत झालंय असं देवलोक बोलतात. जे काळी शिर छेदिले तवाचे तयाचे प्राण आले. त्याच्या मात्या पित्याशी सुख झाले सुहृद स्वजना गोत्राशी. देवलोकांनी सांगितलं रामा तुम्ही जेव्हा या वाईट असणाऱ्या वाईट प्रवृत्तीचं कर्म करणाऱ्या क्षुद्राला मारलं तेव्हा त्या लेकराचे प्राण वापस आले आणि त्याच्या असणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना आनंद वाटला. देव ऋषी म्हणती श्रीराम आम्ही जातो अगस्त्याश्रमा. दीक्षा घेतली शे पुरुषोत्तमा दैवाच अगस्तीने केला. देव सांगू लागले भगवंता आता आम्ही अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये जातो. अगस्ती ऋषी पाण्यामध्ये राहून तपश्चर्या करतात असं देवलोक बोलतात. 12 वर्षापर्यंत जळी क्षमे करी अगस्ती देत. तयाचे व्रत परिपूर्णार्थ जाऊ देत श्रीरामा. 12 वर्षापर्यंत पाण्यामध्ये अगस्ती ऋषी राहणार आहेत. त्या पाण्यामध्ये असणाऱ्या जळशय्या पाण्यावरती झोपणार आहेत आणि त्या असणाऱ्या 12 वर्षामध्ये आम्ही सुद्धा व्रत असतो तिथं राहणार आहोत. देवलोक बोलतात भूमी विद्येत वरी यावे अगस्तीचे दर्शन घ्यावे. तयाचे व्रत श्री राघवे परिपूर्ण अवघे करावे. देवलोक सांगू लागले भगवंता तुम्ही सुद्धा अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये या 12 वर्ष त्यांनी व्रत केलेलं आहे. त्यांचं व्रत तुम्ही आल्यानंतर ना परिपूर्ण होईल असं देवलोक सांगतात. ऐकोनी देवांचे वचन पुष्पकी आरोडोली रघुनंदन. देवा सहित आला झालं अगस्ती आश्रमात ते काळी. सगळ्या देवलोकांचं बोलणं ऐकलं. भगवान परमात्मा विमानामध्ये बसले, अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले. देव भेटले अगस्तीशी घेऊन पूजा षोडशोपचारेशी. श्रीरामे व्रतात अगस्तीची विस्तारेशी सांगितला. सगळे देवलोक आले, अगस्ती ऋषीने भेटले. रामचंद्र पुन्हा असणाऱ्या विमानामध्ये बसून अगस्ती महाराजांच्या दर्शनाला आले आणि घडलेला सगळा वृत्तांत रामांनी सांगितलं. रामन करुणी अगस्तीशी देव निघाले निजाश्रमाची. तया उपारी श्रीरामे कुंभद्वासी नमन साष्टांगेची पै केले. सगळे देवलोक अगस्ती ऋषीने नमस्कार केला, आपापल्या स्वस्थानाला निघून गेले. त्याच्यानंतर रामचंद्र अगस्ती महाराजांपाशी आले, नमस्कार केला. काय सांगतात? ऋषीने केला नमस्कार अगस्तीने केला आदर. फळमुळ घेऊन रघुवीर सुख अपार पावला. आणि रामचंद्राने अगस्ती महाराजांना
नमस्कार केला. अगस्त्य ऋषींनी रामचंद्राचा आदर सत्कार मान सन्मान केला. फळं आणली, फुलं आणली, रामचंद्राची पूजा केली. अगस्ती मले श्रीरामाची थोर बागी आश्रमा आलासी तुझे प्राप्ती लागी ऋषी नाना सायाचा करीत. अगस्त्य ऋषी सांगतात, रामा तुम्ही आमच्या आश्रमाला सहज आला, पण तुमच्या दर्शनासाठी लोक किती किती सायास करतात, त्यांना भेटी देत नाही. आमच्याकडे कसं काही सहज आला असं अगस्त्य ऋषी बोलतात. तुझे प्राप्ती लागून एकी सेविलेचे फल एक करीती धूम्रपान एक पंचाग्नी साधन साधिती. तुमची भेट होण्यासाठी भगवान परमात्मा कोणी त्या ठिकाणी असणारा तप करताय, कोणी वन सेवन करताय, कोणी पंचाग्नी साधन करताय, कोणी काय काय तुमच्या भेटीसाठी करताय. महाराज बोलतात, एक झाले निराहारी एक झाले तीर कृष्णाची न जटाधारी एक ते झाले पळहारी निराहारी पै एक. आणि तुमच्या प्राप्तीसाठी कुणी निराहारी राहिलं, कुणी असणारे त्या ठिकाणी जटा वाढवल्या, कुणी फळहारी राहिलं, कुणी निराहारी राहून तुमची असणारी सेवा तपश्चर्या केली. महाराज बोलतात, ऐसे तुझे प्राप्ती करण करिता दिनाला साधन तो स्वभावे दर्शन आम्हाला गुन्हा देतसी. अशा प्रकारे भगवंता तुमच्या प्राप्तीसाठी काय काय सायस करतात, नाना सायस करतात, पण तूच आमच्या असणाऱ्या भेटीसाठी सहज आला, सहज आम्हाला दर्शन दिलं. अगस्ती महाराज बोलतात, श्रीराम माझ्या प्रती लागी ही उत्तम आभरण दिले अंगी दयाचे तेज ती जगी पानली या प्रकाशे. भगवंता माझ्या प्राप्तीसाठी माझ्या सुखासाठी या आभरण मी दिलेली तुम्ही घाला, अंगामध्ये परिधान करा आणि त्याचं तेज आख्या असणाऱ्या जगामध्ये उजळेलं. अगस्ती महाराज सांगतात, ही उत्तम आभरणे जाण विश्वकर्मेने केली निर्माण ते अंगे करून आपण विराजमान पैवावे. उत्तम अशा प्रकारचे वस्त्र आहे तर विश्वकर्म्याने निर्माण केलेले आहे. तुम्ही ती घाला घातल्यानंतर ना सगळ्या त्रिभुवनामध्ये याचा उजेड पडेल आणि हे कपडे घालून विराजमान व्हा असं अगस्ती महाराज सांगतात. ऋषी दे कोणी परम प्रीती संतोषुनी रघुपती उभारलेले का गगनी दीप्ती तया तेजाची पांकली. आणि अगस्त्य ऋषीचं बोलणं ऐकलं, रामचंद्राला आनंद वाटला. अगस्त्य ऋषीने दिलेली कपडे रामचंद्रांनी घातली, त्याचं तेज दश दिशामध्ये उजळलं. श्रीराम माने कुंभोद्भवा ही उभारले कोणाची कोणी दिली तेव्हा सविस्तर सांगे मुनी पुंगवा थोर आनंदे करोनी. आणि त्यावेळेस असणाऱ्या अगस्त्य ऋषीला लगेच रामचंद्रांनी विचारलं, तुम्ही कपडे दिली पण कुणाची ती कपडे तेज जगामध्ये उजळले, तुम्हाला कोणी दिली, कशी प्राप्त झाली, हे असणाऱ्या कपड्याचं आभरणाचं कथन आम्हाला सांगा. कोणी दशरथीचे वचन बोलता झाला अगस्ती जाण पूर्वी त्रेतायुगाचे कंथन ऐके सावधान. रामचंद्राने विचारलं, ही कपडे कुठून आणली, तुम्हाला कोणी दिली. त्यावेळेस अगस्त्य ऋषीने सांगितलं, रामा सांगितली असती कथा पण 10 वाजता देते नको म्हणले. आता उद्याच्याला ऐका, त्रेतायुगामध्ये ही कथा घडलेली आहे आणि त्या असणाऱ्या कथेचं अनुसंधान सांगतो. कपडे कुठून कसे आणली त्याची कथा तुम्हाला सुंदर अशा प्रकारे सांगतो, ऐका. एका जनार्दना शरण अगती श्रीराम संवाद कथन श्रोते ओरी सावधान रामायण अवधारा. ग्रंथकर्ते सांगतात, गावबा काका एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामीला शरण जाऊन अगस्त्य आणि रामचंद्राचा संवाद आहे आणि ते असणाऱ्या संवादाचं कथन लक्षपूर्वक ऐका. श्री भावत रामाने उत्तरकांड एक कारटी काय श्रीरामागते श्रम गमन नाम एक पंढरीनाथ भगवान की जय.